हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द व्हिडिओ. आज आपण सॉल्व करणार आहे प्रॉफिट शेअरिंग रेशोचा क्वेश्चन आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. ए अँड बी आर द पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. सी इज ॲडमिटेड इन द फर्म फॉर 1/5 शेअर. नाव कॅल्क्युलेट न्यू रेशो. हां, आपल्याला काय सांगितलं आहे, ए बी हे ओल्ड पार्टनर्स आहे, सी पार्टनर्स ॲड झाला आहे आणि सी पार्टनरचा रेशो दिला आहे. तर आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो फाइंड आउट करायचा आहे तिघांचा. तर फर्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला एक टेबलसारखं ड्रॉ करायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो ए बी सी. स्टेप चेक करा. फर्स्ट स्टेप आहे ओल्ड रेशो आपण लिहायचा आहे. ओल्ड रेशो जो आहे तो ओल्ड रेशो किती आहे, एचा रेशो आहे 3, बीचा रेशो आहे 1, सीचा रेशो डॅश. ठीक आहे, मी काय केलं आहे, ओल्ड रेशो आहे तसा लिहून घेतला आहे. 3 + 1 = 4, म्हणून आन्सर आलं 3/4, 1/4. ठीक आहे, मी रिपीट करतो आहे. 3 आणि 1 त्यांचा काय होता, ओल्ड रेशो होता. टोटल घेतली मी 3 + 1 4 झाली, म्हणून आलं 4. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप काय करायची आहे तुम्हाला लिहायचं आहे न्यू रेशो. आता न्यू रेशोवरून कळतं आहे तुम्हाला की न्यू पार्टनर कोण ॲड झाला आहे, तर सी पार्टनर ॲड झाला आहे. त्यामुळे तुम्हाला रेशो फक्त कोणाचा लिहायचा, सीचा लिहायचा. सीचा रेशो किती आहे, 1/5, 1/5. ठीक आहे, तर मी काय केलं, सीच्या कॉलममध्ये 1/5 लिहिलं. नेक्स्ट काय केलं मी, 5 - 1, 5 - 1, आन्सर किती आलं 4. तर 4/5 आहे ना, ते तुम्हाला ए आणि बीच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, लिहून घेतलं. आता काय करायचं आहे, त्यांचा जो अगोदरचा रेशो आहे तो आहे तसा कॉपी पेस्ट करायचा आहे आणि मध्ये सिम्पल एक फक्त गुणाकारचं साईन द्यायचं आहे. झालं. आता नेक्स्ट चेक करा काय दिसतं आहे, 3/4 गुणिले 4/5. जर तुम्हाला बेसिक थोडंसं मॅथ्स माहीत असेल तर एक अंश आणि एक छेद असेल, दोन्ही सेम असेल तर ते कट होतात. तर आन्सर किती आलं, 3/5, 1/5 आणि 1/5. म्हणजे तुमचा रेशो आला 3/5, 1/5, 1/5. रेशो आहे 3:1:1. हा झाला माझा न्यू रेशो. आणि जर क्वेश्चन असेल की सर इथे जर 4 सेम नसते तर काय केलं असतं, तर साधं सिंपल आहे, आपल्याला गुणाकार करावा लागला असता. अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. ठीक आहे, ह्या 3 स्टेपमध्ये आन्सर काढायचं. सिंपल. परत एकदा रिपीट करतो आहे. ओल्ड रेशो लिहायचा आहे, नंबर लिहिलं आहे, टोटल केली, लिहिलं. न्यू रेशो लिहायचा आहे, 5 - 1 किती आलं 4, म्हणून 4/5. हे जर माझं 1/4 असतं तर 3/4 आलं असतं. ते इथे लिहायचं आहे, गुणाकार करायचा आहे, नंबर्स खाली लिहायचे आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.